श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी मन इतकं भरवून येतं की शब्दांची साथ सुटते. आपल्या चेहऱ्यावरचं हसू हे जग पाहत असतं, पण अंतर्मनात चाललेलं वादळ मात्र फक्त आपल्याला जाणवत असतं. श्रोते हो, एखादी आठवण नकळत येते, एखादं अपूर्ण स्वप्न नकळत चटका देऊन जातं, आणि मग मनातून एक वेदना उसळते, जी कुणाला सांगावी, कशी सांगावी हे सुद्धा आपल्याला सुचत नाही. आपल्या आसपासची लोक आपल्याला ठणठणीत समजतात, कारण आपण हसत असतोय. पण श्रोते हो, हे हसू अनेकदा जखमावर लावलेलं औषध असतं. त्यांच्या वेदना लपवण्याचा एक प्रयत्न असतोय. आपण बोलू इच्छितो, पण आवाजातला थरथर आपल्या अंतर्मनाचं रहस्य उघड करण्याची भीती दाखवतो. म्हणून श्रोते हो, आपण शांत राहत असतोय, एकटं पडतो आणि मनाच्या त्या खोल कप्प्यात स्वतःला सांत्वन देत राहतो. पण श्रोते हो, या एकटेपणात सुद्धा एक सुंदर सत्य दडलेलं असतंय. मन तुटतं, पण त्याच मनात पुन्हा जगण्याची ताकदी असते. काळोख कितीही दाटला, दुःख कितीही खोल झालं, तरी मनात कुठंतरी एक छोटासा दिवा पेटलेला असतात. आशेचं, धीराचं आणि नव्या सुरुवातीचं. जीवन कधी कधी आपल्याला गुडघट टेकवायला लावतं, पण हरवून बसायला नाही म्हणत. प्रत्येक वेदना आपल्याला थोडं मजबूत करते. प्रत्येक अश्रू नवी शिकवण देतो, आणि प्रत्येक तुटलेला क्षण आपल्यात नवं उभारण्याचं बीज पेरतो. म्हणूनच श्रोते हो, मन भरून आलं तर येऊ द्या, अश्रू दाबू नका. कारण दुःख व्यक्त केल्यावरच मन पुन्हा हलकं होत असतं, आणि जे हलकं होतं ना, तेच पुन्हा बळकट होऊन उभं राहू शकत असतंय. श्रोते हो, आजचा दिवस जरी जड गेला असेल ना, तरी उद्याचा प्रकाश हा तुमचा हात नक्की धरणार आहे. तुमच्या हात आशा अजूनही जिवंत आहेत, आणि तीच आशा उद्या तुम्हाला हसवत असणार आहे, पुन्हा उभं करणार आहे, आणि पुन्हा जगण्याचं कारण देणार आहे. बघा, पडतंय का? पटला तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमच्या हात अपार शक्ती आहे. जीवन कितीही कठीण असलं तरी त्या शक्तीवर विश्वास ठेवा, कारण तुमची पहिली आणि शेवटची साथ तुमचं स्वतःचं मन असतं. कधी कधी मौनातही हजारो शब्द दडलेले असतात, पण त्या मौनातून आपण शिकतो कोण आपलाय आणि कोण फक्त दिसतं तितकंच. जे आपल्याला दुखावतात त्यांच्यापासून अंतर ठेवा, आणि जे आपल्याला उभे करतात त्यांना मनापासून जपा. निवड हे जीवन बदलतं. अतिशय अंधाऱ्या रात्रीनंतरच सर्वात सुंदर पहाट उगवत असते. म्हणूनच सर्वात कठीण काळातही आशा सोडू नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त आपण त्याच्याकडे बघण्याचा कोन बदलण्याची गरज असते. छोट्या गोष्टीतून आनंद शोधायला शिका. मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही, दयाळूपणापेक्षा मोठी संपत्ती नाही, आणि समाधानापेक्षा मोठा विजय नाही. तुम्ही पडत नाही म्हणून महान नाही, तर तुम्ही पडल्यानंतर पुन्हा उभे राहिलात म्हणून महान बनता. ज्यांना आपण गमावतो ते कायमचे नाहीसे होत नाही. त्यांचं अस्तित्व आपल्या आठवणींमध्ये आणि शिकवणींमध्ये जिवंत राहतं. जीवनातली शांतता ही बाहेरच्या आवाजाच्या थांबण्यानं मिळत नाही, ती आपल्या मनातील गोंधळ निवळल्यावर मिळते. कधी कधी आपल्याला नको असलेला शेवटही जीवनात नवी सुरुवात घेऊन येतो. म्हणून बदलांना घाबरू नका. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नांसाठी रोज स्वतःला घडवणं हीच खरी तपश्चर्या असते.
प्रेम आणि माणुसकी कधीही कमी पडू देऊ नका. जगात चांगुलपणाचं प्रमाण कमी असलं तरी ज्यांच्याकडे ते असतं ते मनापासून श्रीमंत असतात. अडचणींना शत्रू समजू नका. ते आपल्या ताकदीची माहिती करून ते देणारे शिक्षक असतात. तुम्ही शांत झालात की सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसू लागतात. मन शांत असलं की जीवनातले निर्णय सुद्धा अधिक सुंदर बनतात. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल कितीही कठीण होतं तर याचा सूर्योदय तुमच्यासाठी नवा मार्ग उघडतो. तुमच्याबद्दल कोण काय बोलतं यावर नव्हे तर तुम्ही स्वतःबद्दल काय मानता यावर तुमचं संपूर्ण आयुष्य उभं असतं. मनातल्या आवाजावर विश्वास ठेवा. जग तुमची किंमत तेव्हा जाणतं जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिकता. आत्ममूल्य हे इतरांनी दिलेलं नसतं, ते आपण स्वतः कमावलेलं असतं. काळ बदलत नाही, बदलतो तो आपला दृष्टिकोन. ज्याला आपण अडथळा समजतो तिथं जीवनानं संधी लपवून ठेवलेली असते. मनावर पडणारा भार शब्दात मावणारा नसतो, पण तो भार पेलताना आपण घडत जातो, मजबूत होत जातो आणि स्वतःलाच नव्यानं ओळखू लागतो. काही लोक आपल्या आयुष्यात धडा बनवून येतात आणि काही आशीर्वाद बनून, पण दोघांनाही नम्रपणे स्वीकारणं हीच खरी जीवनाची कला असते. जीवन हे पाण्यासारखं असतं. जिथं मार्ग सापडत नाही तिथं ते स्वतःचा मार्ग तयार करतं. शिकून घ्यावं, थांबणं नाही तर वाहत राहणं. दुःख देणाऱ्या घटना आपल्याला मोडून टाकत नाही, ते आपल्याला आकार देतात. जसा संगराचा दगड शिल्प बनताना किती छिन्नीचा आघात सहन करतो. माणूस हारत नाही, अपयशामुळं तो हारतो जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास गमावतो. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पावलांना जगही थांबवू शकत नाही. कधी कधी तुटून जाणंही गरजेचं असतं, कारण तुटलेल्या ठिकाणीच आपण स्वतःला पुन्हा नव्यानं जोडू लागतो आणि त्या जोडण्यातूनच खऱ्या शक्तीचा जन्म होतो. जीवनात कितीही वादळ आली तरी आपल्या मनातला छोटासा दिवा जर विझू दिला नाही तर अंधार कधीच कायम राहत नाही. जपायला प्रकाश असला की मार्ग आपोआप तयार होतो.